मजेत असणार आहात। सो तुम्हाला दिसत असेल माझ्याजवळ हे 3 डबे आहेत। या डब्यांची गंमत सांगते तुम्हाला। सो याच्यामध्ये असतात मसाला शेव, याच्यामध्ये चकली आणि अजून पापड्या वगैरे, गुळ पापडी आणि चिवडा, असं सगळे काही खाऊचे डबे आहेत। पण आता हे डबे बघा, दाखवते तुम्हाला खाली खाली हे सगळे डबे आहेत खाली। सो हे सगळे डबे आहेत खाली आणि लाडूला हो नाही समजत नाही, लाडूलाच नाही कदाचित या वयाचे जे मुलं असतात त्यांना हो नाही समजत नसेल। तो खाऊ संपलेला आहे आमचा मसाला शेव, जे काय असेल ते, आणि डबे धुवून ठेवले होते मी। आता तुम्हाला शेव दे करत आहे, तर मी त्याला हे डबे दाखवले। आणि दुसरी गोष्ट, शेव बेसनारी बनतात आणि बेसनही संपलेला आहे। हे बघा बेसनही संपलेला आहे। आज आम्हाला बनवायचे आहेत मसाला शेव, स्पेशली लाडूसाठी बनवत आहे मी ते, कारण तो खूप मागे लागलाय माझा। त्याला सांगितलं शेव संपले तरी त्याला कळत नाही की शेव संपले म्हणून, तरी मागतोय आणि पॉकेटही संपलेला आहे। सो आज बनवायचा आहे मसाला शेव आम्हाला। तर आता लाडू आणि मी आधी जातो आम्ही शॉपमध्ये, तिथून आणतो आम्ही बेसन, त्याच्यानंतर करतो आम्ही मसाला शेव। तोपर्यंत तो बघत राहा तुम्ही हा ब्लॉग। चला जाऊया शॉपमध्ये। मंडळी आम्ही आलो आहे बेसन घ्यायला शॉपमध्ये, आणि लाडू बघा काय घ्यायचा विचार करत आहे, त्याला विचार करू द्या। तोपर्यंत आपण घेऊया बेसन। एक स्टार। ओके चला, तर मग आपलं बेसन घेऊन तर झालं आहे, पण आता लाडूची डिमांड आहे, त्याला काहीतरी खाऊ घ्यायला हवा। लाडूची डिमांड आहे, हनी पण घरी आहे, तिच्यासाठी पण खाऊ घेतला आहे। तर आता आम्ही पॅकिंग करून निघालो आहे। ओके सो फायनली आम्ही मार्केटमध्ये गेलो, शॉपमध्ये जाऊन बेसन आणलं। चला मग, कारण लाडूला शेव खायची घाई झालेली आहे। सो बनवूया आता आपण शेव। तर मंडळी बेसन आणलं आपण मार्केटमधून, पण मसाले घेणार आहोत आपण घरामधून, कारण घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याचाच मी आता उपयोग करणार आहे। सो आता जे अवेलेबल आहे मी आधीच सांगितलं, त्यानेच मी मसाला शेव बनवणार आहे। एक्स्ट्रा याच्यात काहीच टाकणार नाही। माझं बेसन झालं आहे चाळून, मी 1 किलो बेसन घेतलं आणि थोडंसं पीठ ठेवलं त्याचं शांत बसलं। पोरं जवळ बसली की थोडीशी शांत बसत नाही, काही ना काही करतच असतात। तर हा ओवा पण आहे घरामध्ये, हा ओवा टाकून देतो। नको हेल्प नको हेल्प नको करू, शांत बैस। नको ना लाडू, शांत बैस ना। हा हा शांत बैस। हळद सगळं अंदाजच घेते, मेजरमेंट वगैरे नको ना, मेजरमेंट वगैरे काहीच नाही। हळद मिरच पावडर, फार तर गेसिंग येते यार, एवढं वर्ष झालं स्वयंपाक करत आहे, तर थोडं मेजरमेंटचंही यायला नको का? आणि तसंही लाडू शांत बस। हे मसाला शेव आहेत तर थोडं स्पायसी असायलाच हवं। मीठ लागलं तर मी नंतर परत घेतो, लाडू नको ना।
टाकतो तसा टाकायचा प्रयत्न करतो. जे मी भाजीमध्ये गरम मसाला वापरते ना आता तोच टाकत आहे. सी तुम्हालाही मुलांसाठी बनवायचं असलं ना, घरात जे अवेलेबल असलं ना त्यानंच बनवायचं, म्हणजे बाहेरून आणायचं टेन्शन नाही. कारण मसाला शेव आहे तर मग आता हे काय करत आहे मी मला, बट आता 2 दिवस पोरांना सुट्ट्या आहे तर 2-3 दिवस पोरांना खाण्यासाठी काही ना काही एक पदार्थ मी बनवणार आहे. कारण हिवाळ्याचे दिवस आहेत आणि पोरं आले की खायला मागतात आणि बाहेरचं विकत आणण्यापेक्षा मला असं वाटतं घरी जे आपण बनवू शकतो ते मुलांसाठी बनवलेलं बेटर आहे. पाणी टाकून मळते मी याला, कारण त्याचा डो एकदम हार्ड नसतो, टाईटही नसतो, खूप पातळ असतो याला आणि याच्यामध्ये गाठही असायला नको. करूनही टाकू. आमच्या घरात 1-2 पायाची घुस आहे आणि 2 पायाचा उंदीर. तुमच्या घरात किती पायाचे घुस आहेत? 2-4 कमेंट करून नक्की सांगा. ते आहेत ना डब्यात. हाय 2 पायाचा उंदीर. कॅमेरामॅन आहे 2 पायाची घुस. तर हे ना सतत डब्यांमध्ये जाऊन शोधत असतात काही भेटते का खायला. तर हे त्या घुशीसाठी आणि उंदरासाठी बनवणं सुरू आहे. हा तसं मी पण खाते, इंग्लिश सायबी खातात, ठीक आहे, बट हे स्पेशली घुशीसाठी आणि उंदरासाठी बनवणं सुरू आहे. कारण हिवाळ्याचे दिवस आहेत आणि यांची भूक ना खूप छोटी असते आणि म्हणजे पोरांना काहीतरी खायला हवं शाळेतून आल्यानंतर. बाहेर जे आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, जे आम्ही सतत वापरतो खाण्यासाठी. खूप छान क्वालिटी आहे त्याची. सो फायनली झालं आहे हे तयार करून बेसन, कारण मला लवकर शेव काढायचे आहेत. हनीचं पण ट्युशन आहे, तिलाही ट्युशनला न्यायचं आहे. ओके, मेहनत असते याला खूप मळायला, कारण खूप चिकट असते बेसन. तर त्याच्यामध्ये जर चपात्यासारखं मळू नाही शकत, त्याची एक वेगळी टेक्निक असते मळायची. सो चला आता आपण शेव काढू. मी शेव काढायला याच्यामध्ये जाड्या चाळणीचा वापर केलेला आहे. मी नेहमी तळण लोखंडाच्या कढईमध्ये काढते, कारण खूप चांगलं असते. असंही आपण आयरनच्या वस्तूमध्ये काही करतही नाही, खातही नाही, पण स्पेशली फक्त फ्राय करायसाठीच घेतलेली आहे लोखंडाची कढई. आणि सो बराच वेळ झाला तेल तापत ठेवलाय, बघते तेल तापलं की नाही. थोडंसं टाकून बघ, टाकलं. मस्त आले, छान आले आणि जाड आहेत, कारण मसाला शेव हे जाड असतात. ओके, सो त्याच्यामुळे बघा किती छान आले. तर अजून खरंच सांगते, एक वेळा नक्की करून बघा. घरातलं सगळं सामान आहे, बाहेरचं काही आणायची गरज नाही. आणि जनरली गावाकडे सगळे जे असतात बेसिकली बेसन जे आहे घरचंच दळलेलं असते, त्याच्यामुळे अजूनच चविष्ट लागतात शेव असे बनवलेले. सो असते आणि काहींच्या घरात बेसन तर डेली असते, नाही 1 किलो तर अर्धा किलोची तर नक्कीच. ओके, सो मी 1 किलोची बनवत आहे. आता मी सगळं बनवून घेते आणि नंतर लाडूला खायला देते.
आणि त्याला विचारते कसे झाले म्हणून, कारण ते त्याच्यासाठीच बनवणं सुरू आहे. मम्मी मस्त बनवते, खूप मस्त आहे तुझा शेव. कारण लहान लेकराला चव काढते बरं का, ते व्यवस्थित सांगतात. आणि माझे पोरं तर खरंच सांगतात, खराब झालं तर खराब सांगतात, चांगलं झालं तर चांगलं सांगतात. मंडळी माझे सर्व शेव झाले आहेत तळून. आणि बघा हे टोटल 1 किलोचे आहेत. 2 प्लेट भरलेल्या आहेत ह्या. आणि आमचा डबाही भरून जाणार जो खाली आहे तो. 3 डब्यांपैकी 1 डबा आमचा नक्की भरणार याच्यामध्ये. आणि याला 1 किलो तेल लागलं असेल नक्कीच, आणि थोडंफार उरलेलं पण आहे. आणि हे 1 किलोचे शेव आहेत. आता ज्यांच्यासाठी बनवलं त्यांना खायला द्यायला नको का? चला मग. तर हे बघा यांच्यासाठी बनवले आहेत. हे सांगतील कसे झाले. मस्त आहे. चांगले सांगतात शेव छान झाले, कारण त्यांच्या जिभेला पण कळतं चांगलं चव किंवा चुकीचं काही. हो, आणि क्रिस्पी पण झालेत. आता आम्ही बघतो आमचा डबा भरते की नाही. मला असं वाटतं 1 किलो शेव खूप. बघा आवाज पण छान येतोय त्यांचा. ओके, सो हा आमचा शेवचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही बनवून खा, मुलांनाही खाऊ घाला. आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राइब करा, शेअर करा आणि 5 बिलियन लाईक्स. सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा. आणि कमेंटही करून सांगा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग बघून, आवडला की नाही तेही आम्हाला सांगा. सो बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जो नवीन व्हिडिओ आम्ही काढणार तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचणार. तर आमचा डबा भरत आलेला आहे आणि भरला सुद्धा. बघा एक वेळ तुम्हाला दाखवते. मी याच्यामध्ये टाकत आहे लाडू. थांब ना, मला असं वाटतं 1 किलोची क्वांटिटी आपण मार्केटमधून आणतो त्याच्यापेक्षा जास्त आहे ही. थांब ना. पोरं नाही जवळ पाहिजे काही बनवत असताना. खरंच सांगते डोक्याला ताप असतात. मी टाकणार, मी पण टाकणार. ओके, सो बघा भरलेला आहे हा डबा भरला. अजून एवढे बाकी आहेत, हे दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट करते. आणि ओके, सो हे झाले आहेत आमचे मसाला शेव. आणि लाडूलाही आवडले आहेत. सो तुम्ही बघितला आहे पूर्ण ब्लॉग. तर हा ब्लॉग आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.